अभिनेते राहुल सोलापूरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्या सुटकेबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं आणि सोलापूरकरांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी त्याचा उद्रेक कुठेतरी महाराष्ट्रात घडेल आणि एक मोठी दंगल या महाराष्ट्रात घडेल असं आम्हाला भीती आहे। आम्हाला ते होऊन द्यायचं नाहीये असं आपल्या वतीने तुमच्या माध्यमांच्या तर्फे आमचा त्या राहुल सोलापूरकरला इशारा आहे। तुमच्या माध्यमांमार्फत आमचा त्या राहुल सोलापूरकरला इशारा आहे। पुण्यात चुकून बी कुठल्या गल्लीत हिंडू नको, रस्त्यावर त्याला लांब राहिलं तुला दिसतं तिथं ठोकणार आम्ही। अशी विकृती आम्ही पुणेकर खपून घेणार नाही, संबंध महाराष्ट्र असली विकृती खपून घेणार नाही। जे उठसूट काही बोलते आणि महाराजांविषयी बोलणार अजिबात नाही। जिथं राहुल सोलापूरकर दिसेल तिथं मराठा सेवक त्याला ठोकणार। आज छत्रपती शिवरायांनी एवढं कष्टा खाऊन स्वराज्याची निर्माण केली आणि स्वराज्यासाठी एवढे मावळ्यांचा प्राण गेले। आज हा कुठला कोण राहुल सोलापूरकर अर्धंड बिनडोक माणूस आणि छत्रपतीबद्दल अपमान करतो। आज आम्ही छत्रपतींचे मावळे, आज आम्ही राहुल सोलापूरकरला या ठिकाणावरून जाहीर आव्हान करतो, राहुल्या तू कुठेही भेट, तुझ्या तोंडाला काळं पाचल्याशिवाय मराठा सेवक गप्प बसणार नाही। आणि इथून पुढे जो बी कोण छत्रपतीबद्दल आणि मराठ्यांबद्दल जो कोण बोलल त्याला जसे तसे उत्तर दिल्याशिवाय मराठा सेवक गप्प बसणार नाही। संस्थेकडे तुमची काय मागणी आहे? संस्थेकडे काय मागणी आहे? याचा तात्काळ राजीनामा घ्यायचा आणि त्यांनी माफीनामा जाहीरपणे त्याचा घ्यायचा आणि राजीनामा जर तात्काळ घेतला नाही तर आम्ही संस्थेने येत्या काळात जे परिणाम होतील त्या परिणामांना सामोरायची तयारी ठेवावी। संस्थेला तुम्ही काय निवेदन देणार? आम्ही संस्थेला असं निवेदन देतोय की त्याचं सदस्यत्व रद्द करावं। दरवेळी या भांडारकर इन्स्टिट्यूट मधनच कसं काय महाराजांविषयी कायम बोललं जातं बाहेर, तर हे कुठंतरी मला असं वाटतं की ठरवून काहीतरी चाललेलं आहे आणि मराठा समाज अजिबात खपून घेणार नाही। आणि आम्ही छत्रपतींसाठी रक्ताचे पाठ करू पण आम्ही त्यांचा सन्मान राखल्याशिवाय राहणार नाही। या संस्थेच्या विश्वस्त पदावरून त्यांना काढा असं तुमची काढा। त्यांनी ताबडतोबीनी उद्याच्या उद्या त्याचा राजीनामा लिहून घेऊन त्याच्याकडनं माफीनामा लिहून त्याला इथनं हकालपट्टी करावी अशी आमची मागणी आहे। राज्य सरकारला थोडी तरी लाज असेल ना तर राज्य सरकारने तात्काळ त्याचा राजीनामा घ्यावा। त्यांनी या संस्थेमध्ये मागच्या वेळेस पण झाल्या होत्या। बहुलकरनी त्यावेळेस सुद्धा निवेदन देताना आम्ही स्वतः इथे होतो। बहुलकरच्या बाबतीत झालं, आत्ताही होतंय। म्हणजे कुठंतरी हे सगळं खतं पाणी ही संस्थाच घालते असा आमचा जाहीर आरोप आहे। 2 दिवसात जर या संस्थेने त्याचा राजीनामा राहुल सोलापूरकरचा नाही घेतला तर हे गेट बंद केलं जाईल। इथून कुणालाही जाऊ देणार नाही आम्ही। सगळं मराठा सेवक आहेत ना, इथे येऊन बसू आम्ही। जर ह्या संस्थेने 2 दिवसात आम्हाला जाहीरपणे इथं सांगितलं पाहिजे येऊन की आम्ही राजीनामा घेतलाय राहुल सोलापूरकरचा, नाही तर तो जर सापडला तर मग त्याचा कार्यक्रम करणार। राजीनामा देऊन त्यांनी फक्त नाक घासावं, महाराजांच्या समोर नाक घासावं त्यांनी। राजीनामा नको त्याला। पहिले हा राहुल सोलापूरकर हा महाराष्ट्रामध्ये राहायच्या लायकीचा नाही, हे छत्रपतींचा मावळा म्हणून सांगतो। जो जिथं पुण्यामध्ये दिसेल त्याच्या तोंडाला नाही, त्याची महाराष्ट्रामध्ये लायकी नाही, तो पाकिस्तानी आहे का पहिले बघा। तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं। छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याहून सुटकेच्या प्रसंगावर भाष्य करत एक नवा दावा राहुल सोलापूरकर यांनी केला। आग्रा इथून सुटका करून घेण्यासाठी पेटाऱ्यांचा वापर करण्यात आला नव्हता, तर छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या अनेक सरदारांना लाच देऊन आग्र्याहून सुटून महाराष्ट्रात परतले असा दावा अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केला। आणि याच वक्तव्यावरून आता नवा वाद उफाळून आला आहे। दरम्यान या सगळ्या वादावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, सुनील तटकरे आणि अमोल मिटकर यांनी काय प्रतिक्रिया दिली तीही पाहूया। महाराष्ट्राचा नव्हे तर देशाची अस्मिता, देशाचा जाज्वल्य अभिमान छत्रपती शिवरायांचा आणि मिर्झाराजे यांच्या आग्रा खातर ज्यावेळेला दिल्लीमध्ये आले, आग्र्यामध्ये आले, राजे जयसिंग त्यावेळेला ते पाहत होते, असं संबंध इतिहास पाहतो। आणि ही जी काय विकृत मनोवृत्ती जी आहे, जे स्वतः कोण किती पात्रतेचे काय तो भाग वेगळा आहे, त्याबद्दल काय मी बोलणार नाही। पण छत्रपती शिवरायांच्या बद्दल अशा पैचं जे काय वक्तव्य केलेलं आहे मी ते सांगतो की अत्यंत निंदनीय आहे। अशा विकृत मनोवृत्ती म्हणतोय मी, व्यक्ती नाही म्हणत, मी मनोवृत्ती म्हणतोय, ठेचून काढणं आवश्यक आहे।
आग्र्यातून मिठाईच्या पेटाऱ्यातून नव्हे तर औरंगजेब हे नालायक लोक इथला एकही माणूस इथं हजर नाहीये. इथल्या बॉडीवरची माणसं कोण इथं हजर नाहीये. हो ठीक आहे, बाकी कुठे ते याच्यावरनं कळतं ही संस्था किती घाणेरड्या विषयाने वाटलेली आहे की शिवाजी महाराजांचा आदर्श लोक आहेत आणि शिवाजी महाराजांच्या आकाशापोटी आज एवढे आम्ही इतकं इथं बोंब मारतोय, इतका घासात आणतोय, इथं आम्ही पोट तिरकी बोलतोय. निवेदन त्याला बाहेर बोलणार, निवेदन नाही घेतलं. तुम्हाला काय सांगण्यात आलंय? तुम्हाला निवेदन कोणाला दे? या संस्थेचा जो जबाबदार पदाधिकारी असेल, इथे आहेत का कोणी? जे तो असेल तो, कारण या संस्थेला जे बॉडीवर असतील तो सोलापूर निवेदन द्यायला त्यांना नकार दिला जातो. तुम्ही लाईव्ह सोडलं का? तेव्हा मंदार गुंजारी आपल्याला या सगळ्याबद्दलचे अधिकचे अपडेट देतोय. मंदार, त्या ठिकाणी सध्या गोंधळ आपल्याला पाहायला मिळतोय. हा गोंधळ नेमका काय आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. मराठा सेवक संघानं भांडारकर प्राच्य इन्स्टिट्यूटच्या समोर सध्या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. या इन्स्टिट्यूटमध्ये विश्वस्त म्हणून सोलापूरकर आहेत आणि त्यामुळे सोलापूरकरांचा 2 दिवसामध्ये राजीनामा घ्यावा अशी मागणी या सगळ्यांनी केलेली आहे. जर त्यांचा राजीनामा घेतला नाही तर अधिक आंदोलन तीव्र करू असा इशाराही या सगळ्यांनी दिलेला आहे. यासोबतच या ठिकाणी कोणीही या कमिटीचे सदस्य उपस्थित नसल्याचा आरोपही या मराठा सेवक संघाकडून करण्यात येतोय. हा थ्रू करा. अमोल ऑडिओ दे बरं. अमोल तेव्हा शिवरायांच्या आग्रा सुटकेवर राहुल सोलापूरकरांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याचे पडसाद आता पुण्यामध्ये देखील उमटत आहेत आणि याबद्दलचे अपडेट जाणून घ्यात. मंदार गुंजारी आपल्यासोबत आहे. मंदार, या सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आम्ही ऐकलं, पण नेमका गोंधळ तिकडे काय सुरू आहे? या कार्यकर्त्यांना निवेदन द्यायचं आहे या संस्थेच्या प्रमुखांना आणि त्यातून अशी मागणी करायची आहे की या संस्थेच्या विश्वस्त पदावरती राहुल सोलापूरकर जे आहेत त्यांना या पदावरून दूर करण्यात यावं. मात्र या संस्थेमध्ये हे निवेदन स्वीकारण्यासाठी कोणी नाही आणि त्यामुळं या ठिकाणी गोंधळ झालेला आहे. आपण पाहतो आहोत पोलीस देखील इथे आलेले आहेत आणि पोलीस या आंदोलकांना इथून बाहेर जाण्यासाठी सांगत आहेत आणि त्यानंतर आता हे जे आंदोलक आहेत त्यांना पुन्हा गेटच्या दिशेने नेण्यात येत आहे. इथे आपण काही आंदोलकांशी बोलूया. तुम्हाला कशा लोक लावताय? काय नक्की आमचं म्हणणं हे एकदम पिक्चर क्लिअर आलंय. हे या संस्थेचा नालायकपणा आता उघडा आलाय की शिवाजी महाराज या सेन्सिटिव्ह विषयावर निवेदन कोणी घेतलं का? निवेदन घ्यायला इथं त्यांचा जबाबदार माणूस नाही. यांचा शिवाजी महाराजांबद्दलचा आदर्श, त्यांचा मराठी माणसांबद्दलचा आदर्श हा आज उघडा पडलाय. या संस्थेतनं पूर्वी पण अशीच देशनिर्मिती आली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.